मित्रांनो नमस्ते. या भागात आपण मेंटेनन्सची बिले आपल्या वेबसाईटवर कशी जनरेट करायची ते पाहणार असून आपल्या वेबसाईटवर दोन प्रकारे मेंटेनन्सची बिले जनरेट करता येतात. एक मॅन्युअली व दोन ऑटोमॅटिक. यातील मॅन्युअली या भागात ओपनिंग बॅलन्स व त्यावरील व्याज मॅन्युअली टाकावे लागते आणि ऑटोमॅटिक ऑप्शनमध्ये ओपनिंग बॅलन्स व व्याज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होते. सर्वप्रथम तुम्हाला आपल्या वेबसाईटवर जाऊन ग्रुप हेड बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर लेजर अकाउंट हेड्स तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ओपनिंग बॅलन्स टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर मेंटेनन्स बिले बनविण्यासाठी सभासदांची नावे टाकून घ्यायची आहेत. हे सर्व झाले की मेंटेनन्स बिलमध्ये जे अकाउंट हेड नोंदवायचे आहेत ते सर्व अकाउंट हेड तयार करून घेतले आहेत किंवा नाहीत ते तपासून घ्यायचे आहेत. त्यानंतर मेंटेनन्स बिलाच्या थकबाकीवर संस्थेने किती टक्के व्याज दर निश्चित केलेला आहे ते पहा. त्यानंतर बिलिंगचा ऑप्शन निवडल्यास त्यात तुम्हाला एकूण 8 ऑप्शन्स दिसतात. ते असे की 1. बिलिंग स्ट्रक्चर, 2. बिलिंग रेट, 3. बिल रजिस्टर, 4. बिल समरी, 5. पर्सनल लेजर, 6. मेंटेनन्स बिल, 7. मेंटेनन्स बिल रेझोल्यूशन, 8. मेंटेनन्स बिल पेमेंट स्क्रीनशॉट इत्यादी. त्यातील पहिला ऑप्शन बिलिंग स्ट्रक्चर हा आहे. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसतील. 1. व्ह्यू बिल स्ट्रक्चर, 2. मॅनेज बिलिंग नोट्स, 3. ॲड बिल स्ट्रक्चर आयटम. यातील सर्वप्रथम ॲड बिल स्ट्रक्चर यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला 2 ऑप्शन्स दिसतील. 1. डिस्क्रिप्शन यावर क्लिक केल्यावर तुम्हाला बिलामध्ये आवश्यक असलेले अकाउंट हेड सिलेक्ट करायचे आहेत. 2. शॉर्ट फॉर्म यामध्ये तुम्हाला त्या अकाउंट हेडचा शॉर्ट फॉर्म तयार करायचा आहे. बिल स्ट्रक्चर तयार झाल्यावर तुम्हाला बिलिंगचे नोट्स तयार करायचे असतात. 1. सोसायटीच्या बँकेचा अकाउंट नंबर, 2. आयएफएससी कोड, 3. सोसायटीच्या बँकेचे पूर्ण नाव, 4. थकबाकीवरील व्याजाचा जनरल लेजरचा अकाउंट नंबर, 5. व्याजाचा दर म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट, 6. बिलाची ड्यू डेट. याशिवाय तुम्हाला आवश्यक असलेले फूट नोट तुम्ही बिलांखाली आवश्यकतेप्रमाणे ॲड करू शकाल. अशा प्रकारे सर्वप्रथम बिलिंगचे स्ट्रक्चर तयार करून घ्या. यासाठी तुम्हाला काही अडचण आल्यास 9136050062 वर संपर्क साधा. यानंतर तुम्हाला बिलिंग रेटचा ऑप्शन निवडायचा आहे. तो निवडल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर 3 ऑप्शन्स दिसतील. बिलिंग डेट, मॅन्युअल आणि ऑटो. तुम्ही प्रथमच संस्थेची बिले एप्रिल महिन्यात तयार करायला घेतली असाल तर तुम्हाला वरील प्रमाणे 3 ऑप्शन्स दिसतील. त्यापैकी पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्ही बिलाची तारीख नमूद करा. नवीन संस्था बिलिंगसाठी असेल तर मॅन्युअलचा ऑप्शन सिलेक्ट करा आणि सेव्ह करा. मात्र जर मागील वर्षी तुम्ही आमच्या वेबसाईटवर काम केलेले असेल आणि मागचा डेटा त्यावर असेल तर ऑटोचा ऑप्शन निवडा. त्यामुळे तुम्हाला मागील वर्षाचे क्लोजिंग बॅलन्स आपोआप अपडेट होतील. बिल स्ट्रक्चर तयार झाल्यावर तुम्हाला पुन्हा बिलिंग रेटचा ऑप्शन निवडावा लागेल. त्यानंतर ज्या महिन्यातील बिलाचे स्ट्रक्चर तयार करायचे आहे तो महिना सिलेक्ट करा आणि एडिट एक्झिस्टिंगचा ऑप्शन निवडल्यास तुम्हाला वरील प्रमाणे स्क्रीन दिसेल. या स्क्रीनच्या खालील बाजूस एक्सपोर्ट एक्सेलचा ऑप्शन दिलेला आहे. तो निवडल्यास तुम्हाला संपूर्ण चार्ट एक्सेल शीटमध्ये दिसेल. त्यात तुम्हाला बिलिंगचे रेट्स नोंदवता येतील व असे मेंटेनन्सचे रेट्स चार्टमध्ये भरल्यानंतर तो चार्ट सेव्ह करा. त्यानंतर पुन्हा तो चार्ट जसाच्या तसा जिथून एक्सपोर्ट केला होता त्याच पेजवर त्याच्या बाजूला असलेल्या इम्पोर्ट ऑप्शनद्वारे इम्पोर्ट करून घ्या व सेव्ह करा.
त्यामुळे तुम्ही एक्सेल शीटवर तयार केलेला मेंटेनन्सचा चार्ट जसाच्या तसा इम्पोर्ट होईल. असा इम्पोर्ट केलेला बिलिंगचा चार्ट जनरेट करा. तुम्ही बिल्स जनरेट केल्यावर त्याचा इफेक्ट पुढील प्रमाणे होईल. 1. त्याचा इफेक्ट बिल रजिस्टरला जाईल व बिल रजिस्टर अपडेट होईल. 2. त्याचा इफेक्ट बिल समरीला जाईल व बिल समरी रजिस्टर तयार होईल. 3. त्याचा इफेक्ट प्रत्येक सभासदाच्या पर्सनल लेजरला जाईल व संपूर्ण पर्सनल लेजर तयार होईल. 4. प्रत्येक सभासदाची बिले जनरेट होतील व त्याची प्रिंट तुम्हाला घेता येईल. तुम्ही जनरेट केलेली बिले पर्सनल लेजरला तुम्हाला पडताळून पाहता येतील व ती चुकीची असतील तर पुन्हा बिल रजिस्टरमधून बिले डिलीट करून त्यातील चुका बिलिंग रेटचा ऑप्शन निवडून त्यात एडिट करता येतील व पुन्हा जनरेट करता येतील. बिल रजिस्टरमधून बिले डिलीट केली तरीही त्याचे स्ट्रक्चर तोपर्यंत डिलीट होत नाही जोपर्यंत बिलिंग रेटमध्ये जाऊन डिलीट एक्सिस्टिंगचा ऑप्शन तुम्ही वापरत नाही. त्यामुळे तुम्हाला केव्हाही चुकीची बिले दुरुस्त करता येतील. बिले अशी तयार करायची, ती मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक कशी तयार करायची, ती मॅन्युअलचा ऑप्शन वापरून कशी तयार करायची, ती ऑटोचा ऑप्शन वापरून कशी तयार करायची, बिले जनरेट केल्यावर त्यातील दुरुस्त्या कशा करायच्या, दुरुस्त केलेली बिले पुन्हा जनरेट कशी करायची. या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी तुम्हाला 9136050062 वर संपर्क साधावा लागेल. तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली जातील. बिले जनरेट केल्यावर ती बिल रजिस्टरला दिसतात. अशी जनरेट झालेली बिले तुम्हाला बिल रजिस्टरमधूनच डिलीट करता येतात व त्यात दुरुस्त्या करता येतात. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या बिलांची समरी तयार होते व ती समरी रजिस्टरला दिसते. त्यानंतर सर्व सभासदांचे पर्सनल लेजर तयार होते व असे सर्व सभासदांचे पर्सनल लेजर वेबसाईटवर सेव्ह केल्यास ते सर्व सभासदांना त्यांच्या मोबाईल ॲपवर दिसते. पर्सनल लेजरमधूनही तुम्हाला चुका ताबडतोब शोधता येतात व त्या दुरुस्त करणे अतिशय सोपे आहे. सभासदांची तयार झालेली बिले सेव्ह केल्यास ती त्या सभासदाला त्याच्या मोबाईल ॲपवर दिसतात व त्यावर असलेला QR कोड स्कॅन करून सभासदाला मेंटेनन्सचे बिल भरता येते. मात्र त्यासाठी संस्थेला बँकेकडून QR कोड मिळवून तो आम्हाला पाठवायचा असतो व असा प्राप्त झालेला QR कोड आम्ही वेबसाईटवर अपलोड करून देतो, जो की सर्व सभासदांना त्यांच्या मेंटेनन्स बिलांवर दिसतो. मेंटेनन्सची बिले सभासदांना जीपेद्वारे देखील सोसायटीच्या बँक अकाउंटला ट्रान्सफर करून पे करता येतात. सभासदांना आपल्या मोबाईल ॲपवर बिले दिसतात, ती पे करता येतात. मागील बिले पाहता येतात. मागील पे केलेल्या रक्कमेच्या नोंदी दिसतात. बिलांच्या खाली मागील महिन्यात पे केलेल्या रक्कमांच्या पावत्या देखील प्रिंट होतात. सभासदाने मोबाईल ॲपवरून पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठविल्यास त्याला लगेच पावती मिळते व डेटा एंट्री देखील तात्काळ होते. बिलिंग बाबत बऱ्याच गोष्टी आहेत, त्या तुम्हाला प्रत्यक्ष वेबसाईटवर प्रॅक्टिस केल्यास अथवा आमच्या वेबसाईटवर काम केल्यास समजतील. बिलिंग बाबत आणखी काही तुमचे प्रश्न असल्यास ते तुम्ही आम्हाला 9136050062 वर विचारू शकता. तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील. तुम्ही आमचा बिलिंग या टॉपिकवरचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात व शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद.